लष्कराची सेवा करणारे सोनम वांगचुक देशद्रोही कसेस? उद्धव ठाकरेंचा थेट मोहन भागवतांना सवाल. संघाच्या हिंदू राष्ट्रावर सवाल. हे सरकार आपल्याला रोजगार देत नाही, शिक्षण देत नाही, त्यामुळे हे दळभद्री सरकार आता बदललंच पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी आता केवळ कार्यकर्ते न राहता नेते व्हा आणि हे सरकार बदला. आज तुमच्या जी आग दिसते आहे ती आग हे सरकार बदलेपर्यंत पेटती राहिली पाहिजे आणि या हुकुमशाही सरकारला तिने भस्म केलं पाहिजे. या लोकांनी तुमचं भवितव्य चोरलं आहे, अशा अत्यंत कडक आणि आक्रमक शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केले आहे. लडाखचे पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबईमध्ये एक आंदोलन करण्यात आलं आणि त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. त्याचसोबत ठाकरेंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेवर टीका केली. सोनम वांगचुक यांच्या कार्याचा गौरव करत उद्धव ठाकरे यांनी म्हटले की सोनम वांगचुक यांनी या देशाला काय दिलं आणि या दळभद्री सरकारने देशाला काय दिलं याचा हिशोब एकदा होऊन जाऊ दे. बर्फामध्ये देशाचं रक्षण करणाऱ्या आपल्या सैनिकांसाठी वांगचुक यांनी सोलर कॅम्प बनवून दिलेत. लडाखमध्ये पाण्याची तीव्र टंचाई असताना त्या ठिकाणी कृत्रिम आईस माउंटेन ज्यांनी बनवले, आज त्याच सोनम वांगचुक यांना हे सरकार देशद्रोही आणि चीनचे हस्तक ठरवत आहे. पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते दत्तात्रय होसबळे आणि मोहन भागवत यांच्या विधानांचा दाखला दिला आहे. पाकिस्तानबरोबर भारताने चर्चा केली पाहिजे असं वक्तव्य होसबळे यांनी केलं. त्यावर मोहन भागवत यांनी संमती दर्शवली. जे लोक आपल्या सैनिकांच्या जीवावर उठले आहे त्या पाकिस्तानसोबत चर्चेसाठी हे तयार आहेत, पण जो व्यक्ती आपल्या लष्करासाठी देशासाठी अहोरात्र काहीतरी करतोय त्याच्याशी मात्र सरकार चर्चेला तयार नाही. आज जे काही देशामध्ये सुरू आहे ते संघाच्या कल्पनेतील हिंदू राष्ट्र आहे का, असा थेट त्या प्रश्न त्यांनी मोहन भागवत यांना विचारला आहे. दिल्लीमध्ये जंतर मंतरच्या इकडे युद्धाची तयारी जणू काही सुरू झालेली आहे. सैन्य आणतायत, फौजा आणतील, कराचीत अणुबॉम्ब सुद्धा आणतील. पण या सरकारला माहिती नाहीये या देशामधला हा जो तरुणाईचा अणुबॉम्ब आहे तुमच्या बुडाखाली आधीच लागलेला आहे. आणि हे आता तुमची जी काय युद्धाची तयारी आहे ही तयारी जर का नीट परीक्षेच्या वेळेला नीट केली असती तर तुमच्या बुडाला सुरुंग लागला नसता. लागला असता. बरं, मी काय म्हणतो की एकदा होऊन जाऊ दे. सोनम वांगचुक यांनी देशाला काय दिलंय? दिलेलं आहे. जे आपले सैनिक हे तुमच्यासारखे, तुम्ही तरुणाई, या देशाचं भविष्य तुम्ही आहात आणि देशाचे रक्षण करते तुमच्यासारखेच तरुण जवान सरहद्दीवरती आहेत. या तरुणांसाठी मायनस टेम्परेचर, आपल्याकडे जरा मुंबईमध्ये जरा 20-22 टेम्परेचर झालं का थंडी आहे बाबा, मफलर काढा. तिकडे तर बर्फामध्ये सैनिक उभे राहतात आपल्यासाठी. ते तिकडे आहेत म्हणून आपण इकडे आहोत. या सैनिकांसाठी ज्यांनी सोलार टेंट बनवले की या सैनिकांनी देशासाठी मरण्यासाठी, म्हणजे मेलो तरी 72 पण माझी भारत माता जगली पाहिजे, त्या देशाच्या सैनिकांसाठी ज्याने सोलर कॅम्प बनवून दिले, टेंट बनवून दिले, तो यांच्यासाठी देशद्रोही ठरतो. हा देशद्रोही. तिथलं पाण्याची टंचाई लक्षात घेऊन ज्यांनी आईस फाउंटन तयार केले, असा हा पर्यावरणवादी, असा हा शास्त्रज्ञ, हा यांच्यासाठी देशद्रोही. मग नेमकं देशप्रेम आहे तरी कुठे? देशप्रेम कोण आहे? कुठे? यांचं देशप्रेम नाही. अदानीचे सगळे प्रेमी, यांचे सगळे उद्योगपतींचे प्रेमी आहेत. पण काल काही गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजेत. काल मी नागपूरला गेलो होतो मंदिर लुटीच्या विरुद्ध सगळ्यांना जागा करायला. आणि नागपूरमध्ये गेल्यानंतर साहजिकच आहे, कोणाचं केंद्र आहे तिकडे? रास्व संघ. म्हणजे बघा गंमत कशी आहे की या संघाने या कालच्या मे महिन्यामध्ये एक स्टेटमेंट दिले त्यांच्या त्या होसबळेंनी की पाकिस्तान बरोबर चर्चा केली पाहिजे. पाकिस्तान बरोबर, जो पाकिस्तान आपल्या देशात आतंकवादी घुसवतोय, बॉम्बस्फोट करतोय, सगळं काही करतोय, अतिरेकी हल्ले करतोय,
त्याच्याबरोबर चर्चेचे दरवाजे खुले ठेवले पाहिजेत. आणि मोहन भागवतना विचारले तर मोहन भागवत म्हणतात की होय बरोबर आहे, हम हिटलर जैसे नहीं है. अहो भागवत साहेब, हे हम हिटलर जैसे नाहीये तुमच्या मोदींना सांगा. आणि पाकिस्तान बरोबर चर्चेची तयारी आहे, मग वांगचूक बरोबर का नाही करत? म्हणजे जो देश आपल्या सैनिकांचे बळी घेतोय त्याच्याबरोबर चर्चा, आणि जो माणूस आपल्या सैनिकांसाठी सोलार टेंट बनवतोय, अरे त्याच्या बुद्धिमत्तेचा वापर करून घ्या या देशासाठी. अशी माणसं होत नाहीत परत परत, अशी माणसं होत नाहीत. मग ही सगळं आहे जे काय बघतोय ना, आज सगळे तिकडे पोलीस फाटा वगैरे आणतायत, कोणासाठी आणताय? अरे एवढे घुसवा ना तर पाक व्याप्त काश्मीरमध्ये का नाही घुसवत तुम्ही? माझ्या नौजवान सगळ्या तरुण आणि या तरुणाई विरुद्ध तुम्ही आणखीन जे देशाच्या रक्षणासाठी सैन्यात जमा झालेले ते भरती झालेले तरुण वापरणार, म्हणजे तरुणांनाच तरुणाच्या विरुद्ध उभे करणार, आणि तुम्ही काय तिकडे जिलब्या पडत बसणार का ढोकळा खात बसणार? ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.